असलंच चालणार आहे थोड्या दिवस, हाय का नाही? थोड्या दिवस नाही, अजून अख्खा एप्रिल जायचा, अख्खा मे जायचा, अख्खा मार्च जायचा, हाय का नाही? आणि आज साध्या पद्धतीची कोबीची भाजी. खूप हिरवी मिरची टाकली का लाल तिखट? तिखट टाकलं, तिखट. लाल तिखट टाकून कुबू केलाय मस्त पैकी असा छान. तेलात तळून काम चालू. तेलात तळायचा तर कांदा टाकून आणि मस्त पैकी तिखट टाकायचं, डाळ टाकायची थोडी, मीठ टाकायचं, तर शेंगदाण्याचा कूट टाकायचा. झाली भाजी तयार. भाजी तयार, अजून भाकरी व्हायच्या. नाही घालायचा. आमची सासूबाई आज गावात गेलती त्याच्यामुळे साडी बदलली. फुगून आता जेवण झालंय. आज पोळ्या खाल्ल्यात त्याच्यामुळे आमच्या आत्याला कसं आज करायची आपली वाकडी भाजी. खायना का नाका का काही ना होय का तिकडे टाकून काय करायचं आता? मला जेवल्यावर बर का मिठाचं एक गावार आहे. काय मिठाचं गावार आहे ग. हा तो का मिठाचं? गावलं गावलं का? धार काढायची हो का? बादली इथं ठेवली, जायचंय धार काढायला. जेवल्यावर मला सुचतच नाही का? मला जेवल्यावर कामच करू वाटत नाही. हो ना. आणि असं झालंय आता जीवली आणि बळबळ मला स्वयंपाक करायचा. काय सांगायचं याला? आता काय सांगायचंय, नका सांगू आता, कशाला सांगताय. पण चाललंय आपलं हळूहळू बळबळ ना. होय. आता आमचं बापू आले जीवन. बापू गेल तर सकाळी राशीनला, ते आलं घरी. आत्या गेल त्या काजडला गावात, बांगड्या बिंगड्या भरून मस्त पैकी. पण माझं राहिलं जायचं, काय जायला आम्हाला कोणी न्यायलाच नाही. आमची स्कूटी घरी असते तर मी ना अण्णा गावात जाऊन माघारी आलो असतो. आमचा देव बरे बर का. आत्याला बापू सोडा, बापू सकाळ सकाळच सकाळच बापू आमचं गायब राशीनला. त्याच्यामुळं काय अडचण नाही. पण आत्या जाऊन आल्या, मस्त हिरव्या बांगड्या भरल्यात. लग्न आहे गुरुवारी एक लग्न आहे, शनिवारी एक लग्न आहे. आल्यात की हिरव्या बांगड्या भरून आल्यात की आत्या. आता गावात उद्या कधी जायचं आणि यायचं? मला भाव आलं घालवायला. मला वाटलं महिना मावशी राहिला येते आता 2 दिवस. नाही म्हणल्या त्यांची तब्येत बरोबर. लग्न कुठे आहे? लग्नाला तरी काय त्या तिकडून तसेच येते, तसंच येणार आणि तशाच माघारी जात्या. तसंच माघारी जाणार. त्यांची तब्येत ठीक नाही, त्याच्यामुळे त्या नका आल्या. मग काय तर म्हणल्या नको, त्या लगेच माघारी गेल्या. होय. येता येता म्हणलं येत्याल, पण नाही आल्या. नाही तब्येत नाही ठीक. आपला ही रस्ता असला दडदडीन त्यांना जमाना, त्याच्यामुळं मग म्हणल्या दडदडीन मला जुळत नाही, नको म्हणले असता. बांगड्या भरायला आलत्या ना महिना मावशी. पण बापूंच्या सख्या मावस भावाच्या पोराचं लग्न आहे, आणि त्या शिंदेचं अण्णा वय त्यांचं, म्हणजे आमची म्हात्रे आणि त्यांची बहीण, सख्या बहिणी दोघी पण दिलत्या. त्याच्यामुळं त्यांचं पण अण्णा शिंदे त्या राहत्यात गावात आणि आम्ही राहतो वस्ती. एवढा फरक आहे, दुसरं काय नाही. मी गेल्यावर बरं वाटलं वाटतं आत्या राहिला आमच्या. हो ना. मग त्यांना वाटलं की बहीण आपली नाही, पण बहिणीची सुरका व्हायला पण आली आणि धरलं नातं तर सगळे, नाही तर नाही धरल्यावर काहीच नाही. मग काय शेवट कसं असतं, आपलं आत्याला बरं वाटलं बाई, आत्याला वाटलं माझ्या बहिणीची का व्हायला सून आली, असं असतं ना. मग काय तर धरलं तर सगळे, नाही धरल्यावर काय. बरोबर. जावं लागतंय, धरावी लागतंय. आपलं तपलं धरायचं म्हणल्यावर माणूस म्हणतो तपलं धरतीन, आपलं धरलं तर सगळ्याचं धरून धरायचं, नाही तर धरायचंच नाही. मग काय त्याचा नियम असा आहे, नाही धरलेलं बरं. आता कसली भाजी घेतली काय होत्यांची चांगली. आता येत्यालीच तर लुंडी मावशी त्या दूध न्यायला चला, मला धार काढायची, बातीला घेतलंय, बादली घेतली, सगळं भांडी फिंडी घासून आता सगळं केलंय. सैनिक तयार आहेत, पण बाहेरची सैनिक कुठे गेली काय माहित, गायबच झाले. बाहेर सैनिकच नाही ती, बाहेरची सैनिक गायब झाली. बाहेर सैनिक नाही ती, वारं नाही बाहेर, झाडाचं पान सुद्धा हाला नाही. असं इरबळ म्हणल्या वारं सुटून सुटून माणसाला आकार सुद्धा राही नाही त्या वाऱ्याने. त्यांनी
नुसतं वार सुटतंय बुतागत इकडून तिकडून तिकडून इकडून काय त्या वाऱ्यालाच हीच गावा नाही अजिबात ताळमेळच गावा नाही वाऱ्याचा लय वाऱ्याचे दिवस हिकडचा केर तिकडं तिकडचा केर हिकडं आणि हिकडून तिकडं तिकडून हिकडं झाडाचा पाला झाड तिकडून पाला हिकडं वाट्यावर पार होय. अजून तर म्हणलं, अजून तर काय काय यायचंय काय माहिती वारण कावळं तरी यायचंय. लिंबाचा पाला पडायचा बंद झालाय ती सुक लागले लिंबाच्या पाल्याने आपली पार दारून बसावली होती आणि काय योग लिंब आहे का सारं लिंबच घराच्या त्या गोट्या 2-4 इकडे योग इथं 2-3 इथं योग तिकडे 2-4 त्या लिंबाचा पाला ह्या लिंबाच्या खाली ह्या लिंबाचा पाला त्या लिंबाच्या खाली त्या लिंबाचा पाला ह्या वाट्यावर सुरपटेच बघ ना त्या लिंबाच्या तुझे आता पाल्यांच्या काय? आणि आम्ही तर दमून गेलो खरं वाटलं ही झाड दारात नसावतीच एवढंच दमून गेलं झालं मग काय तर चला पण कमी आले असू द्या अशी चणचणीत केली भाजी म्हणजे खाऊच नाही कोण्या वय म्हणजे आत्या जीवन आल्यात म्हणून आत्याचं बरं आहे का भाजी बाकीच्यांनी खाल्लीच नाही पाहिजे तशीच ठेवली पाहिजे अशी सकाळची आईनी झाली आता काय आहे? काय माहिती आता बापू जेवतात का नाही माहित नाही आता ती हॉटेलवर येत त्याच्यामुळं त्यांचं काय माहित नाही निमी तिखट खाणार आणि निमी मंदारांनी खाणार असू द्या स्वयंपाक करणारांनी कसा करावा हा असू द्या बाय सगळ्यांना शुभरात्री लाईट का गेली काय माहिती काहीतरी चाललंय थांबा हा आणि झालं बाय सगळ्यांना सगळी कमेंट बिमेंट करा आणि तुम्हाला काय पाहिजे ते अपडेट आम्हाला देत राहा आणि तुम्हाला आम्ही काय द्यायचंय ते आम्ही देऊ आणि कसं असतं एकदम मस्त पैकी छान पैकी देणार हा थोडं तुकडं टाकडं जाताना होणार एवढं तेवढं कुरवड्याचं झालं तर त्याची भाजी करता येते ती काय अंगावर नाही कुठली गोष्ट. असू द्या हा आणि तळताना येतं त्याची काय अडचण नाही एवढं तेवढं झालं राहिलं तरी समजून घ्या सगळीजण चालेल आज रविवार त्यामुळे पार्सल राहिलेली टाकायची कालची परवाची राहिली ती आता उद्या सोमवार आता उद्या टाकावं लागतेली असू द्या बाय सगळ्यांना शुभ संध्याकाळ